बातमी ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण स्थगित करत असताना आता समोरासमोरची लढाई करण्याचा इशारा दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाही तर जरांगेंनी मुंबईत जाऊन धडकणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र सरकारकडून देण्यात आलेली 4 आश्वासनं वाचून दाखवली। मात्र जरांगे पाटलांचं उपोषण यावेळी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं त्यांचं 7वं उपोषण स्थगित केलं। भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश साळुंखेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण स्थगित केलं। मनोज जरांगे पाटलांना राज्य सरकारकडून 4 आश्वासनं देण्यात आली। भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवली। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू आहे। हैदराबाद गॅझेटियर तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री दिल्लीत प्रचारात असले तरी त्यांनी सगळे प्रस्ताव मागून घेत मान्यता दिली आहे। मराठा आंदोलनावरील दाखल केसेस मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल असं आश्वासन जरांगे पाटलांना देण्यात आलं। मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे। आम्ही तो प्रयत्न करतोय। ज्या ज्या मागण्या यापुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू। मनोज जरांगे पाटलांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला जाण्याचा इशारा दिला। मुंबईत आल्यानंतर माघार घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तर समोरासमोरची लढाई करण्याचा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला। मागणीची अंमलबजावणी केली नाही तर सरकारला सुखी राहू देणार नाही याकडे जरांगेंनी लक्ष वेधलं। दगाफटका करणार नाहीत असं वाटतं। फडणवीस साहेबांना मी एकच शब्दाचं उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये। 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो। तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या काय त्यावर एक नजर टाकूया। हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा। मराठा आणि कुणबी एक आहेत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सगळे सोयरेची अंमलबजावणी करा। शिंदे समितीचं नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा आणि मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या। जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। मात्र प्रत्येक उपोषणाच्या वेळी जमणारी गर्दी यावेळी अंतर्वादी सराटीत दिसलीच नाही। लोकसभा निवडणुकीच्या आधी जरांगे पाटलांच्या उपोषणाला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सभांना मोठ्या संख्येनं दिसणारे समाज बांधव यावेळी पाहायला मिळाले नाही। त्यामुळे जरांगेंचं नेमकं काय चुकलं अशी चर्चा सुरू झाली। विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करून जरांगे पाटलांनी ऐनवेळी निर्णय रद्द केला। त्यामुळे जरांगे पाटलांच्या विश्वासार्हतेला तडा गेला। या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी केलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। कारण आतापर्यंत जरांगे पाटलांनी 7 वेळा उपोषण करूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही। परिणामी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।